पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये गेल्या महिन्यात 17 जानेवारी रोजी एका घरावर भर दिवसा दरोडा टाकून महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती। या गुन्ह्याचा छडा लावण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले असून पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून मुख्य सूत्रधारासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत। त्यांच्याकडून 5,62,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। सध्या हे तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून अशाच प्रकारचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। नमस्कार। माथेरान पोलीस स्टेशन अंतर्गत 1/26 हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। या जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास 8,17,000चा मुद्देमाल चोरीस केला होता। हा मुद्देमाल ही जबरी चोरी झाल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांची तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने जेव्हा आम्ही तपास केला आणि आमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक सर शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यातील जे गुन्हेगार आहेत ते उत्तर प्रदेशचे असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली PSI वरख आणि माथेरान पोलीस स्टेशनचे खतेले त्याचबरोबर नेरळ पोलीस स्टेशनचे DBची टीम यांना उत्तर प्रदेश या ठिकाणी रवाना केले। सुरुवातीला रवाना झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती। ते आरोपी म्हणजे पुष्पिंदर दुलारी आणि वकील वली मोहम्मद, हे दोघेही UPचे राहणारे आहेत। त्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे तो आरोपी शिवम याच्या ताब्यात असल्याचे समजले। आरोपी शिवम याला मी 24/2 रोजी अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्याची कबुली दिली असताना त्याच्याकडे या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेले जवळपास 6.5 तोळे सोन्याचे दागिने, त्याची किंमत जवळपास 5,62,000 रुपये आहे। ते त्याच्याकडून आम्ही ते त्याच्या ताब्यातून आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि या आरोपीला सध्या हा आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे। सदरची जी कामगिरी आहे ती कर्जत डिव्हिजन मधील जे DB पथक आहे त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे। थँक्यू।